जय भारत मित्रांनो, आज आपण मनुस्मृती या ब्राह्मणी ग्रंथामध्ये कोणत्या मुलीसोबत लग्न करायला हवं आणि कोणत्या मुलीसोबत लग्न करायला नको या संदर्भामध्ये जे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याची माहिती घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये जेव्हा एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जुळवलं जातं तेव्हा अनेक बाबी बघितल्या जातात आणि आज मी तुम्हाला मनुस्मृतीमधली जी माहिती देणार आहे ती माहिती ऐकून तुम्ही तर अवाक होऊन जा। कारण आजही समाजामध्ये जेव्हा आई वडील आपल्या मुलासाठी मुलगी बघायला जातात तेव्हा ते त्या मुलीकडून कोणकोणत्या अपेक्षा करतात त्या अपेक्षा मनुस्मृतीत केलेल्या या वर्णनाशी तंतोतंत जुळताना आपल्याला दिसतील। या संदर्भात मनुस्मृतीतील श्लोक क्रमांक 7, 8, 9 आणि 10 हे खूप महत्त्वाचे आहेत। तर श्लोक क्रमांक 7 मध्ये म्हटलेलं आहे, निम्नोक्त 10 प्रकार के कुलों की कन्या से ब्रह्मचारी को कभी विवाह नहीं करना चाहिए। ये 10 कुल है कर्मकांड तथा संस्कार आदि से पतित, पौरुष रहित, कायर अथवा जिस परिवार में लड़कियां जन्म लेती हो, 3 वेद पाठ न करने वाला। ये 10 कुल है, 1 कर्मकांड तथा संस्कार आदि से पतित, 2 पौरुष रहित, कायर अथवा जिस परिवार में लड़कियां जन्म लेती हो, 3 वेद पाठ न करने वाला, 4 बड़े बड़े रोमों वाला, स्त्रियों के दाढ़ी मूंछ उगते हो, पुरुषों के शरीर पर बड़े बड़े रोम उगते हो जिससे वे पशु से दिखाई देते हो, 5 बवासीर के रोग से ग्रस्त, 6 क्षय रोग से पीड़ित, 7 मंदाग्नि के शिकार, 8 मृगी रोग से ग्रस्त, 9 श्वेत कुष्ठ से ग्रस्त और 10 गलित कुष्ठ से पीडित। असे 10 प्रकारचे लोक ज्या परिवारांमध्ये राहत असतील अशा परिवारातील मुलींसोबत लग्न करायचं नाही असं मनुस्मृती निर्देश करते। तर पहिलं काय सांगितलंय तर कर्मकांड तथा संस्कार आदि से पतित, म्हणजे जे ब्राह्मणी कर्मकांड आहेत किंवा ब्राह्मण धर्माचे जे संस्कार आहेत, ब्राह्मण आला मग तो लहान असेल मोठा असेल त्याचे जाऊन पाय धरणे किंवा प्रत्येक जो विधी आहे तो ब्राह्मणाकडून करून घेणे इत्यादी अनेक बाबी यामध्ये आपल्याला सांगता येतील। तर असे कर्मकांड तथा असे संस्कार जे कुटुंब किंवा जो परिवार पाळत नाहीत त्या परिवारातल्या मुलीसोबत लग्न करायचं नाही। दुसरं पौरुष रहित, कायर अथवा जिस परिवार में लड़कियां जन्म लेती हो, म्हणजे ज्या परिवारामध्ये कुणी डरपोक लोक राहत असतील, कायर लोक राहत असतील किंवा ज्या परिवारामधला एखादा सदस्य हा आपण ज्याला आज तृतीयपंथी म्हणू असा असेल किंवा ज्या परिवारामध्ये फक्त मुलींचाच जन्म होत असेल अशा परिवारात सुद्धा लग्न करायचं नाही। आणि आपण समाजामध्ये वावरत असताना ही गोष्ट आपण आजही अनुभवतो की जर एखाद्या मुलीच्या कुटुंबामध्ये तिला सर्व बहिणीच असतील, तिला भाऊ नसेल तर बरेच लोक त्या कुटुंबातील मुलीसोबत आपल्या मुलाचं लग्न ठरवताना कचरतात। हा माझा प्रत्यक्ष आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतोय। त्यानंतर काय सांगितलंय, वेदपाठ न करणेवाला, म्हणजे आता वेदपाठ न करणेवाला म्हणजे फक्त ब्राह्मण कुटुंबाशी संबंधित आहे। ब्राह्मणांमध्ये सुद्धा जो वेदाध्ययन करत नसेल अशा कुटुंबातील मुलीसोबत लग्न करायचं नाही। त्यानंतर काय सांगितलं, बडे बडे रोमवाले, म्हणजे ज्या कुटुंबात स्त्री किंवा पुरुष यांच्या अंगावर दाट असे केस आहेत किंवा ज्या कुटुंबातील स्त्रियांना छोटीशी अशी बारीक बारीक रोम आपल्या मिशांच्या जागी आलेले आहेत अशा कुटुंबातल्या मुलीसोबत सुद्धा लग्न करायचं नाही। आता जर मनुस्मृतीचा हा नियम पाळला गेला असता तर अनिल कपूरच्या मुलीसोबत कोणीही लग्न केलं नसतं। ठीक आहे, तर मनुस्मृती असं सांगते की अशा मुलीसोबत लग्न करायचं नाही। त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की बवासीर के रोग से ग्रस्त,
ज्यांना मूळव्याध झालेला आहे अशा कुटुंबातील मुलीसोबत सुद्धा लग्न करायचं नाही. क्षयरोगचे पीडित ज्यांना TB झालेला आहे त्यांच्यासोबत सुद्धा करायचं नाही. श्वेतकुष्ठसे ग्रस्त म्हणजे ज्यांना आपण कोड येणं म्हणतो, ज्या कुटुंबात कोड येणं आलेला असेल कोणाला, तर त्या कुटुंबातील मुलीशी सुद्धा लग्न करायचं नाही. आणि हे आज सुद्धा समाजामध्ये पाळलं जातं, चेक केलं जातं. जर एखाद्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोड आलेले असतील तर शक्यतो त्या कुटुंबातील मुलीसोबत लग्न करायला कोणीही तयार होत नाही. हा मी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे. माझ्या वसाहतीत राहत असलेल्या एका कुटुंबासोबत हे घडलेलं आहे. त्यानंतर गलित कुष्ठसे पीडित, कुष्ठरोगामुळे ज्यांच्या हाताचे बोटं वगैरे कळतात, पायाचे बोटं कळतात, अशा घरामधली सुद्धा मुलगी करायची नाही. आता मला एक तुम्ही सांगा, ही जी काही सगळे लक्षणं या मनुस्मृतीच्या लेखकांनी सांगितलेले आहेत, त्या परिवारातील काही सदस्यांना अशा पद्धतीचे रोगराई असू शकते. त्याचा त्या मुलीशी काय संबंध आहे हे मला समजत नाही. म्हणजे समाजाला संस्कार शिकवणाऱ्या या मनुस्मृती लेखकांचे हात किती कुसंस्कारी होते हे यातून आपल्याला दिसत आहे. आता हे झालं परिवारातील सदस्य कसे असतील तर ती मुलगी करू नये. पण आता या पुढच्या श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणती मुलगी करू नये. ते बघा 8, 9 आणि 10 या श्लोकांमध्ये त्यांनी या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, बुद्धिमान व्यक्ति को निम्नोक्त कन्याओं से भी विवाह नहीं करना चाहिए. मग कोणकोणत्या मुलींसोबत नाही केला पाहिजे? 1, हलके लाल रंगवाली, ज्या मुलींचा रंग लालसर आहे त्या मुलीसोबत लग्न करायचं नाही. 2, अधिक अंगों वाली, हाथ और पैर की 6 अंगुलियां होना. आता काही मुलींना हाताला किंवा पायाला 6 बोटं असतात, ती मुलगीही करायची नाही. रोगग्रस्त, क्षय, दमा अथवा कॅन्सर आदि किसी घातक रोग से ग्रस्त, म्हणजे क्षय, दमा किंवा कॅन्सर हे रोग जर झालेले असतील तर त्या मुलीसोबत लग्न करायचं नाही. बरं, आता लग्न करताना समजा तिला तो रोग झालेला नसेल आणि लग्न झाल्यानंतर तो रोग झाला तर मग काय करायचं? सोडून द्यायचं का तिला? ठीक आहे. पुढचं काय? अधिक बालोवाली, म्हणजे ज्या मुलीला खूप डोक्यावर केस असतील, लांब लांब केस असतील, ती मुलगी करायची नाही. त्याच्यानंतर बिना केशवाली, म्हणजे डोक्यावर इतका केसच नाही किंवा विरळ केस आहेत, त्या मुलीसोबत लग्न करायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर भुरे रंगवाली, म्हणजे खूप गोरापान रंग आहे, ती पण करायची नाही म्हणतात. त्याच्यानंतर नक्षत्र, वृक्ष, नदी, वर्गांत, पर्वत, पक्षी, शूद्र और भयंकर नामवाली, म्हणजे शूद्र ज्यात शूद्र शब्द आलेला आहे, शूद्राच्या तर कोणत्याच मुलीसोबत लग्न करायचं नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर काय म्हणतायत? नक्षत्र, वृक्ष, नदी, वर्गांत, पर्वत और भयंकर नामवाली, म्हणजे नक्षत्राचं नाव असलेली, वृक्षाचं नाव असलेली, नदीचं नाव असलेली, पर्वताचं नाव असलेली, पक्षाचं नाव असलेली, भयंकर नाव असलेली, अशा पद्धतीच्या मुलींसोबत लग्न करायचं नाही. त्याच्यानंतर अश्वत्थवट, कीकर, गंगा, यमुना, ग, म, न, न, म अक्षरों से प्रारंभ होने वाले नाम, नीलिमा, मालती आदि नाम, विंध्या, हैमी, हंसिनी, सर्प तथा निकृष्ट प्रकृति के तथा चैली, कृमि, भीमा, रुद्रा आदि इत्यादी नाव जर असतील तर त्या मुलींसोबत लग्न करायचं नाही. म्हणजे मनुस्मृतीचा जर हा नियम फॉलो केला तर मनीषा, मीनाक्षी, मोनाली, मीनाली, मिताली या नावाच्या मुली असतील किंवा मालती, निलिमा, रोहिणी इत्यादी नक्षत्रांचे नाव असलेल्या मुली, या मुलींसोबत तर लग्नच करणार नाही कोणी. अशा पद्धतीचा या आदेश मनुस्मृतीने दिलेला आहे. त्यानंतर जिसका भाई न हो और अपना बेटा लड़की के माँ बाप को सौंपना पड़ता हो. बघा, म्हणजे ज्या मुलीला भाऊ नसेल आणि मुलाला घर जावई म्हणून जावं लागत असेल अशा घरातली मुलगी सुद्धा करायची नाही. त्यानंतर काय सांगितलं? 10, जिसके पिता की सही जानकारी न हो, जिच्या वडिलांच्या कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसेल अशा मुलीसोबतही लग्न करायचं नाही. लग्न मुलीसोबत करायचं आहे की तिच्या बापासोबत करायचं आहे? म्हणजे मनुस्मृती लिहिणारे हात किती विकृत होते हे या वर्णनावरून आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्या मुलीसोबत लग्न करायला हवं. श्लोक क्रमांक 11 मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, कोणत्या मुलीसोबत ब्रह्मचार्याने
लग्न करायला हवं त्याचे लक्षणं दिलेली आहेत. पहिलं, सुंदर अंगोवाली, म्हणजे जी खूप सुंदर आहे दिसायला अशी मुलगी. त्यानंतर सौम्य नामवाली, म्हणजे मधुरा, सुंदरा अशा पद्धतीचे नावं असतील तर त्या नावाच्या मुलींसोबत लग्न करा. त्याच्यानंतर हंस अथवा गजके सदृश्य गतीवाली, म्हणजे ती अगदी वेगाने चालते अशी मुलगी. त्याच्यानंतर पतले रोमवाली, म्हणजे जिच्या अंगावरती तुरळक असे रोम आहेत अशी मुलगी. सुंदर चमकिले केशववाली, जिचे केस असे चमकतात तशी मुलगी. मोती जैसे उज्ज्वल दातोवाली, जिचे दात मोत्यासारखे असे चमकदार आहेत. तथा कोमल शरीरवाली, जिचे शरीर अतिशय कोमल आहे अशी मुलगी. अशाच मुली एक बुद्धिमान ब्रह्मचार्याने आपल्यासाठी निवडायला हव्यात. त्याच मुलीसोबत त्याने लग्न करायला हवं असं मनुस्मृतीनं आदेश दिलेला आहे. आणि तुम्ही आज सुद्धा समाजामध्ये जर बघितलं तर हे नियम खूप लोक फॉलो करताना तुम्हाला दिसतात. त्यामुळं जे लोक मनुस्मृती आज काहीही उपयोगाची नाही अशा पद्धतीची वकिली करत असतात, त्या लोकांनी थोडं मनुस्मृती वाचली पाहिजे आणि मग समाजामध्ये काय चालतं तेही चेक केलं पाहिजे. अशा पद्धतीने महिलांना दुय्यम स्थान देणारी आणि महिलांचा अपमान करणारी ही मनुस्मृती आपण सर्वांनी नाकारली पाहिजे. हे सगळं सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच. जय भारत.